नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. तर सेशन सुरू करण्यापूर्वी होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी स्पेशल आपण 25% आपल्या सर्व कोर्सेसवर डिस्काउंट ठेवलेला आहे. हे डिस्काउंट जर आपण बघितलं तर या डिस्काउंटने फी किती कमी होणार हे तुम्ही बघू शकता. जवळपास जर बघितलं तर 21,000 PYQ बॅच, राज्यसेवा कंबाईनच्या प्रिलिम्सच्या ज्या आपण न्यू बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्या बॅचेस, तर त्यांची फी जी आहे ती 2,000 वरून डायरेक्ट 1,500 वर आलेली आहे. आणि हीच वेळ असते फाउंडेशन बॅचेस जॉईन करायची, तर फाउंडेशन बॅचच्या फी देखील खूप कमी झालेली आहे. तर या संधीचा लाभ घ्या, सगळ्यांनी नोट्स घेऊ शकता तुम्ही एकदम कमी प्राईसमध्ये. तर अशी स्पेशल ऑफर जी आहे तर ती 1-2 महिन्यातून एकदाच येते. तर आपण जर बघितलं तर याचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपलं फेब्रुवारी महिन्याचं इथे मासिक आलेलं आहे. यावेळी आपण याची फीस पण कमी ठेवलेली, 75 रुपये ठेवलेली, आणि त्यावर तुम्ही हे कुपन कोड पण अप्लाय करू शकता. कुपन कोड आहे होळी. तर जानेवारीच्या मासिक बरोबर फेब्रुवारीचं पण मासिक आपलं आलेलं आहे. मित्रांनो, सुरू करूया आता आजचं लेक्चर. तेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026 अंतर्गत हिम कनेक्ट कुठे आयोजित करण्यात आला. तर हिम कनेक्ट नावाचा एक प्रोग्राम आहे, आपण जर बघितलं तर तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालय यांनी 25-27 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या तेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेअंतर्गत हिम कनेक्ट नावाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे. त्याची ही 25वी आवृत्ती आहे, म्हणजे रौप्य महोत्सवी आवृत्ती आहे. थीम आहे ट्रान्सफॉर्मेशन व्हिजन व्हॉइस अँड व्हॅल्यूज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुढे जाऊया महत्वाच्या शिखर परिषदा आपण इथे बघूया. ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2027 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये. 2026 मध्ये कुठे झालेली आहे? भारतामध्ये. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद आदिस अबाबा इथिओपियामध्ये होणार आहे. म्युनिक सुरक्षा परिषद 62वी आवृत्ती 2026 जर्मनीमध्ये होणार आहे. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 दुबईमध्ये UAE मध्ये होणार आहे. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक दावोस स्वित्झर्लंडमध्ये झालेली आहे. 52वी G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये झाला आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये झालेली आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद गुवाहाटीमध्ये झालेली आहे. विमर त्रिकोण स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. इंडिया पॉवर समिट 2026 मध्ये दिल्लीमध्ये झाली. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील आपण जर बघितलं तर जी काही परिषद आहे 2026 ची ती एरेवन अर्मेनियामध्ये होणार आहे. पुढे जाऊया. दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा सुद्धा 100% परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने अलीकडे कोणता पहिला राष्ट्रीय स्तरावरील परिणाम आधारित पर्यावरण पुरस्कार सुरू केला आहे? तर प्रदूषण कमी करण्यासाठी, मग ते जल प्रदूषण घ्या, वायू प्रदूषण घ्या, तर हे प्रदूषण कमी करण्यासाठी एक नवीन पुरस्कार सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. झिरो पुरस्कार किंवा झिरो पारितोषिक त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं यामध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि जमिनीच्या प्रदूषणाशी संबंधित पुरस्कार देण्यात येणार आहे. आपण जर बघितलं तर शून्य पुरस्कारासाठी 5 कोटी रुपयाची रक्कम राखून ठेवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 3 प्रमुख श्रेणीमध्ये प्रत्येकी 1-1 कोटी रुपये देणार आहे. म्हणजे 3 श्रेणीमध्ये आपण जर बघितलं तर वायू प्रदूषणातील पुरस्कार 1 कोटीचा असेल, जल प्रदूषणासाठी 1 कोटीचा असेल, जमीन प्रदूषणासाठी 1 कोटीचा पुरस्कार असेल, आणि इतर मग पहिला, दुसरा, तिसरा नंबर, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरला पण पैसे दिले जातील. तर अशा प्रकारे 5 कोटी रुपये दिले जाणार आहे. तर भारताने हा एक नवीनच पुरस्कार सुरू केलेला आहे, झिरो प्राइस, लक्षात ठेवायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, केंद्राच्या PM श्री योजनेच्या धर्तीवर कोणत्या राज्याने CM श्री स्कूल योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर पंतप्रधान PM श्री योजना जी आहे, तर प्रधानमंत्री रायझिंग स्कूल फॉर इंडिया, प्रधानमंत्री रायझिंग स्कूल फॉर इंडिया नावाची एक स्कीम 2022 मध्ये 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी सुरू करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर या अंतर्गत 14,500 शाळांना मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप केलं जाणार होतं. तर त्याच धर्तीवर CM श्री नावाची योजना जी आहे ती हरियाणाने लॉन्च केलेली आहे. तर हरियाणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनामध्ये तिथले जे काही मंत्री आहे महिपाल धांडा, तर यांनी ती घोषणा केली. इथं सिलेबस जो आहे तो CBSEचा असणार आहे. PM श्री योजनेचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया. त्यानंतर 5 सप्टेंबर 2022ला शिक्षक दिनी ती लॉन्च करण्यात आली होती. नोडल मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. 1 नोव्हेंबर 1966 ची स्थापना आहे. नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहे. बंडारू दत्तात्रय राज्यपाल आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे न्यायमूर्ती शील नागू. चौथा प्रश्न आहे, ग्लोबल रेसिडेन्स प्रोग्राम इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावलेलं आहे? तर ग्लोबल रेसिडेन्स म्हणजे राहण्यासाठी योग्य शहरांच्या निर्देशांकामध्ये ग्रीस पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर UAE आणि तिसऱ्या क्रमांकावर जर बघितलं पोर्तुगाल. दुसऱ्या क्रमांकावर UAE सोबत इटली आणि स्वित्झर्लंड सुद्धा आहे. हा निर्देशांक हेनले अँड पार्टनर्सने प्रकाशित केलेला आहे. हा 100% परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे, लक्षात घ्या. लार्सन अँड टुब्रो नावाची कंपनी आहे L&T, त्याला शॉर्टकट मध्ये म्हटलं जातं. त्यांच्याद्वारे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी, जिला लिगो म्हटलं जातं, तर लिगो इंडिया वेधशाळा कोठे स्थापित करणार आहे? तर लार्सन अँड टुब्रो कंपनी लिगो इंडिया नावाची वेधशाळा जी आहे तर ती कुठं स्थापन करणार आहे? तर ही स्थापन होणार आहे महाराष्ट्रातील हिंगोली या ठिकाणी. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील हिंगोली या ठिकाणी L&T नावाची कंपनी जी आहे ती लिगो प्रयोगशाळा स्थापन करणार आहे. जगामध्ये 2 लिगो प्रयोगशाळा आहे, वॉशिंग्टन आणि लुईझियाना. तर यांच्या बेसवरच ही प्रयोगशाळा जी आहे ती तयार केली जाणार आहे. आणि तिचं लोकेशन लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा या ठिकाणी ही तयार केली जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय गोलमेज परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर निवडणूक आयोगाची एक परिषद जी आहे, पूर्ण देशभरातील निवडणूक आयुक्त वगैरे येणार, तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. तर आपण जर बघितलं तर याचे अध्यक्षपद निवडणूक आयुक्त जे आहे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार त्यांनी भूषवलेला आहे. आणि यापूर्वीची परिषद 1999 मध्ये आयोजित झाली होती, 27 वर्षापूर्वी. मित्रांनो, आपल्या ऑनगोईंग बॅचेस, धुरंधर बॅच, कंबाईन राज्यसेवा फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅकेज, सगळ्यांवर डिस्काउंट कुपन अप्लाय करा, 25% डिस्काउंट मिळवा. कुपन कोड आहे होली. पुढे जाऊया, चला. टेलिग्राम इंस्टाचं चॅनल सुद्धा आहे आपलं, ते जॉईन करून ठेवा. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने अग्निवर्षा लष्करी सराव कुठे आयोजित केला होता? तर अग्निवर्षा लष्करी सराव जो आहे भारतीय सैन्याने पोखरण राजस्थान मध्ये आयोजित केलेला आहे. तर मोस्ट ऑफ द युद्ध सराव जे आहे ते पोखरण राजस्थान मध्येच केले जातात, कारण आपण जर बघितलं तर खूप सारी जमीन जी आहे ती युद्ध सराव करण्यासाठी उपलब्ध आहे त्या ठिकाणी, मोकळी जमीन. तर अग्निवर्ष नावाचा युद्ध सराव जो आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तोफखान्याचा यूज करण्यात आलेला आहे. T-90 मुख्य आपण जर बघितलं तर युद्ध नौका T-90 नावाच्या तोफा लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं K9 वज्र नावाचा मिसाईल, बोफर्स तोफा, रॉकेट्स, बऱ्याचशा गोष्टी इथं यूज करण्यात आलेल्या. आता काय काय यूज करण्यात आलं यावर तर आपल्याला प्रश्न नाही येणार. मग आपल्याला प्रश्न काय येईल की अग्निवर्षा लष्करी सराव जो आहे तो कुठे आयोजित करण्यात आला? मग लोकेशन लक्षात ठेवायचं आहे आपल्याला फक्त. लष्कराच्या दक्षिण कमांडने याचं आयोजन केलं होतं. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी फॉलोअर्स गाठणारा जगातील पहिला नेता कोण बनला आहे? तर 10 कोटी फॉलोअर्स गाठणारा जगातील पहिला नेता बनलेला आहे नरेंद्र मोदी. आपण जर बघितले इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोअर कोणाचे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. जवळपास 6.5 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर क्रिस्टियानो रोनाल्डोचे आहे. नेत्यांच्या बाबतीत मोदीजी पहिल्या क्रमांकावर आहे. 9वा प्रश्न आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या संस्थेत यकृत म्हणजे लिव्हर प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट युनिट, लिव्हर ट्रान्सप्लांट युनिट आणि रोबोटिक सर्जरी सिस्टम या दोघांचं काय केलेलं आहे? आभासी उद्घाटन केलेले. तर त्यांनी उद्घाटन एम्स भुवनेश्वर मध्ये केलेलं आहे. तर ओडिशाच्या पहिल्या लिव्हर ट्रान्सप्लांट युनिट रोबोटिक आपण जर बघितलं तर शस्त्रक्रिया सर्जरी प्रणालीचं व्हर्च्युअल उद्घाटन JP नड्डा यांनी एम्स भुवनेश्वर या ठिकाणी केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. कोणत्या रेल्वे झोनने पार्सल आणि माल वाहतुकीसाठी नेक्स्ट जेन रेल पार्सल ॲप लॉन्च केलं? तर रेल्वेचा जो दक्षिण रेल्वे झोन आहे तर त्याने काय केलेलं आहे? एक ॲप लॉन्च केलेलं आहे जे खास रेल्वे
च्या माध्यमातून दिले जाणारे जे काही पार्सल असेल किंवा डिलिव्हरीज असेल तर त्याची प्रक्रिया कागदविरही करणार आहे आणि या ॲपचं उद्घाटन जे आहे ते अलीकडे करण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर दक्षिण मध्य रेल्वेचे महासंचालक संजय कुमार श्रीवास्तव यांनी याचं उद्घाटन केलं. पण हे ॲप कोणाचं आहे? दक्षिण रेल्वेचं आहे. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? तर चेन्नईमध्ये. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने अफगाण तालिबान विरुद्ध ऑपरेशन गजब लिल हक सुरू केलेलं आहे? तर ऑपरेशन गजब ए लिल हक हे जे ऑपरेशन आहे हे पाकिस्तानने कोणाच्या विरोधात सुरू केलेले? अफगाणिस्तानच्या विरोधात सुरू केलेलं ऑपरेशन आहे. पाठ करून ठेवायचं ऑपरेशन गजब इल हक पाकिस्तानने सुरू केलेलं आहे. कुणाविरोधात? अफगाणिस्तान विरोधात. पुढे जाऊया. इंडोनेशियाच्या केराजन कुताई मुलावरम रॉयल इन्स्टिट्यूटने कोणत्या भारतीय व्यक्तीला दातो हा प्रतिष्ठित शाही पदवीने सन्मानित केलेला आहे? तर इंडोनेशिया मार्फत दिली जाणारी ही पदवी आहे ही मिळालेली आहे डॉक्टर भार्गव मलप्पा यांना. तर डॉक्टर भार्गव मलप्पा जे आहे ती MBRA ग्रुपचे अध्यक्ष आहे. केराजन कुताई मुलावरनम रॉयल इन्स्टिट्यूट इंडोनेशियात आहे. त्यांनी दातो ही पदवी दिलेली आहे भार्गव मलप्पा यांना. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना ही पुरस्कार का देण्यात आला किंवा पदवी का देण्यात आली? कारण त्यांनी भारत आणि इंडोनेशियाचे संबंध मजबूत करण्यासाठी इथं काम केलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आलेली. मग आता पुरस्कार बघून घेऊया. रिसेंटली जे दिले गेलेले जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नाग यांना देण्यात आला. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांना देण्यात आला. विले रिसर्च हिरो पुरस्कार चंद्रकांत लहारी यांना देण्यात आला. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना देण्यात आला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना देण्यात आला. हिंदी भाषेतील 2025 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्यिक पुरस्कार सुशील शुक्ला यांना देण्यात आला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर. एबेल पारितोषिक 2025 मसाकी काशीवार यांना. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 गुंटर ब्लाशेल यांना. बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड स्लॉय यांना. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना. 34वा सरस्वती सन्मान 2025 भद्रेश दास यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचलेट यांना. आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना. तर हे होते आजचे पुरस्कार. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे की तुम्हाला सांगायचं आहे की आपण पर्यावरणीय प्रदूषण दूर करण्यासाठी कोणता पुरस्कार सुरू केलेला आहे, कोणत्या रेल्वे झोनने नेक्स्ट जेन रेल पार्सल ॲप लॉन्च केलेला आहे आणि PM श्री धर्तीवर CM श्री योजना कोणी लॉन्च केलेली आहे हे सांगायचं आहे. आणि आज मित्रांनो स्पेशल डिस्काउंट आहे होळी स्पेशल, तर त्याचा लाभ घ्यायला विसरायचं नाहीये. थांबूया मग आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडलं असेल लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुपन कोड आहे होळी, अप्लाय करायला विसरू नका. धन्यवाद.